या चिटक्यानी तर आपली एवढी बेजारी केली ना, तर हाय एव्हरीवन, आज सकाळी सकाळी आपली ड्युटी लागली होती घाटे गोळा करायला. कसं आहे ना, पाऊस सांगितलाय बाबा, सगळं एकदाच घरात घालून द्यावं म्हटलं. आता शायनिंग मारत घाटे गोळा करत होते, पण ही गोष्ट लक्षातच नाही आली की घाट्यांमध्ये चिटका पण आहे म्हणून. जरा जपून काम करावं की नाही, तर सगळा चिकटा अंगाला चिटकून घेतला. म्हटलं बरी कमाई केली. बाबांचं चालू होतं इकडं घाटे झोडायचं काम. मग म्हटलं तोपर्यंत आपण कपडे तरी वॉश करून घ्यावं. रात्री खुशीनी तर रात्रभर झोपून नाही दिलं. पोरगी कान दुखतोय म्हणून बेडवर लोळतच होती सारखी. आता आपल्याला रात्रभर जाग ठेवून आज तर अशी वागत होती ना, जस काय रात्री काही झालंच नव्हतं म्हणून. इकडं आपले कपडे पण वॉश करून झालेले होते. मग म्हटलं थोडस थंड तरी व्हावं. मग काय, कापलं एक कलिंगड आणि बसले खात. आता पोरगी आजारी आहे म्हटल्यावर तिला स्कूलला पण पाठवलेलं नव्हतं बर का. मग काय, खुशीची तर मज्जाच झालेली होती. आता पोटोबा झाल्यानंतर म्हटलं चला डॉक्टर कडे तरी जाऊन यावं. पहिलं पोरीला डॉक्टर कडे दाखवलं आणि तेथून येताना म्हटलं थोडेसे फळं तरी घ्यावं. क्रिशला पण रिसीव्ह केलं होतं. मग काय, गेलो बाबा रामेश्वरला. झोक्यावर बसले बर का, पण खाल्लेलं सगळं उमदळायला लागल्यावर म्हटलं उतरू दे भो मला पहिलं. मुलांचं तर आवडीचं ठिकाण आहे बर का हे, कारण येथे खेळायला भरपूर खेळणी आहेत. आता पोरीचा तर एवढा एन्जॉय करायचं काम चालू होतं ना, म्हटलं आता ही कसली आजारी आहे म्हणावं. अंधार पण पडायला लागला होता बर का. मग काय, धरला बाबा घराचा रस्ता. येऊन पहिली स्वयंपाकाची तयारी केली.